टाकलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. 22 रन मिळत आहेत. एक चोरटी धाव घेण्यात यश आले. 2 चोरट्या धावा घेण्यात यश आलेले. कुठेतरी फिल्डिंगवर काम केले पाहिजे रेड वेल्वेट यांनी. 22 रन, चोरट्या धावा कुठेतरी अवॉइड केल्या पाहिजे. फिल्डिंगवर आपल्या फोकस ठेवला पाहिजे. सुंदर असा कव्हर्सला शॉट मारलेला आहे, पण फिल्डर असल्यामुळे केवळ 2 रन घेतलेले आहेत. 2 बॉल 4 रन, 2 बॉल 4 रन. तिसरा चेंडू घेऊन येतात मैथिली. उत्कृष्ट असा चेंडू हवेत. फिल्डर पकडू शकतील का नाही. 2 फिल्डर्सच्या मध्ये बॉल पडलाय. कुठेतरी खरा फिल्डिंगचं प्रदर्शन इकडे आपल्याला बघायला मिळतंय. बॉलला जज करण्याची आवश्यकता आहे. वेळ घेऊन बॉल पकडून आपल्या स्कोअरसाठी रन्स वाचवण्याची आवश्यकता आहे वेल्वेट यांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटला लागून हवेत, पण प्रगती यांना काही झेल घेता आलेली नाहीये. 4च्या दिशेने बॉल जातो. फिल्डिंग कुठेतरी कमी पडताना दिसते. बॉलच्या मागे खूप पहिलं जातंय. फुलटॉस बॉल. बॅट्समनला मारण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय. नो बॉल. बॅट्समन असा तर आउट होत नाही, पण आपण त्याला इंजर्ड करून रिटर्न पाठवण्याचा कुठेतरी प्रयत्न वेल्वेट यांच्याकडून चाललेला आहे. मैथिली यांची ही स्ट्रॅटेजी नक्कीच उपयोगी ठरेल असं त्यांना वाटलं होतं, पण पुन्हा एकदा सेम प्रयत्न करण्यात आला, पण एक टप्पा पडून बॉल मागे कीपरच्या हातात. शेवटचा चेंडू मैथिली यांचा. लेफ्ट साइडला फिरवत फिल्डरच्या हातात बॉल, पण बॉल पकडण्यासाठी थोडीशी धडपड. 2 रन घेण्यात यश आलेले आहे. उत्कृष्ट असे प्रदर्शन बॅट्समन संघाकडून. प्रणाली कालच्या मॅचच्या वुमन ऑफ द मॅच प्रणाली एक चांगले बॅट्समन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संघासाठी नेहमीच एक मोठा स्कोअर त्या करतात. दुसरी ओव्हर. बॉलर नेम. बॉलरचं नाव आदिती ना. अदिती छत्रे. टेस्टिंग टीमच्या एक उभरत्या सितारा आपण म्हणू शकतो. आपल्या संघाच्या कॅप्टन आहेत त्या अदिती. आपल्या संघासाठी उत्तम अशी कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे वेल्वेट टीमला. दुसरी ओव्हर. 1 ओव्हरच्या शेवटी स्कोअर आहे 11 रन्स. 1 ओव्हर 11 रन. 4 ओव्हरची ही मॅच असणार आहे. एका मोठ्या स्कोअरची अपेक्षा आहे रिबेल रोजेस यांच्याकडून. पहिला चेंडू आदिती यांचा. सुंदर असा चेंडू डॉट बॉल. तेवढंच सुंदर यष्टीरक्षण. दुसरा चेंडू हवेत बॉल. कॅचचा प्रयत्न कुठेतरी जज करण्यात चुकलेले आहेत. हवेला 2 धावा घेण्यात यश आलेले आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स रिबेल रोजेस यांच्याकडून. प्रणाली यांनी पुन्हा एकदा बॉल फिरवलेला आहे. फिल्डिंग थोडीशी कमकुवत आहे. 2 धावा घेतात प्रत्येक बॉलला. गुड रनिंग द विकेट. प्रणाली नेहमीच उत्तम बॅटिंग करतात. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, बट मिस. एक डॉट बॉल आदिती यांचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. फुलटॉस बॉल दिलेला आहे. स्ट्रेट बॉलरच्या पायाच्या मधून बॉल, पण मागे फिल्डर असल्यामुळे 1 रन घेण्यात यश. सुंदर असे बॅटिंगचे प्रदर्शन. पुढील चेंडू डॉट. डेड बॉल आहे हा. रोहितचा इशारा. बॅट्समन रेडी नव्हता. बॉलरने याची नोंद घ्यावी. प्लेयर रेडी असल्यावर बॉल टाकावा. लेफ्ट साइडला सुंदर फिरवलंय, पण प्लेयरच्या हातात बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या शेवटी स्कोअर आहे 17 रन. 17 रन 0 विकेट. कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. समोरच्या टीमवर दबाव बनवायचा असेल तर विकेट भेटणं खूप आवश्यक आहे. 2 ओव्हर 17 रन. सुंदर अशी बॉलिंग आहे अदिती यांची. केवळ 6 धावा दिल्या आहेत अदिती यांनी त्यांच्या ओव्हरला. कॅप्टन म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. बॉलरचं नाव, तिसऱ्या बॉलरचं नाव सांगावं.
वैष्णवी आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येत आहे. शेवटच्या 2 ओव्हर खूप निर्णायक अशा ठरतात नेहमीच. याच त्या 2 ओव्हर असतात जेव्हा बॅटिंग संघ मोठा स्कोर करण्यासाठी मोठे शॉट्स मारतो आणि बॉलिंग संघाचा प्रयत्न असतो की कुठेतरी त्यांचे रन्स आपण थांबवावे. लेफ्ट साईडला सुंदर असा फिरवला आहे आणि प्लेयरच्या पायाच्या मधून बाउंड्रीकडे बॉल जाण्याचा प्रयत्न होता बॉलचा, बट प्लेयर्स सुंदर अशा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत केवळ 2 धावा दिल्यात. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट साईडला शॉट आणि प्लेयर्सच्या मधून बाउंड्री, सुंदर असा शॉट लेफ्टला मारलेला आहे काजल यांचा, प्रणाली यांचा, सॉरी प्रणाली यांचा, काजल यांचा. काजल पुन्हा एकदा फुलटॉस असा बॉल लेफ्ट साईडला फिरवला आणि पुन्हा एकदा प्लेयर्सच्या मधून चौकाराकडे चेंडू गेलेला आहे. उत्कृष्ट असे प्रदर्शन प्रणाली यांचं आपल्या संघासाठी. काजल यांचं काजल उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन करत आहेत. अशाच मोठ्या चौकारांची आणि षटकारांची आवश्यकता आहे आपल्या टीमला एक चांगला स्कोर करण्यासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला सलग 3 चौकार मारलेत काजल यांनी. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन, एक मोठा स्कोर आपल्या संघासाठी त्या करत आहेत. कुठेतरी रेड वेल्वेट यांच्यावर प्रेशर वाढत चाललेलं आहे. एक मोठी धावसंख्या त्यांच्या समोर उभी राहते. आपल्या बॉलिंग आणि फिल्डिंग स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा बदल करण्याची आवश्यकता त्यांना आहे. तीन प्लेयर एकमेकांना आपटलेले आहेत. कुठला तरी एक वेगळा स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहे. कुस्ती प्लस क्रिकेट असा हा सामना आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील चेंडू वैष्णवी यांचा, हवेत बॉल, प्लेयर्स हे कॅच पकडू शकतील का? सुंदर असा प्रयत्न, पण थोडासा जज करण्यात चूक झालेली आहे. थोडासा उन्हाचा प्रभाव आपल्याला दिसतो आहे. बॉल जज करण्यात थोडीशी बाधा येते उन्हामुळे. काही हरकत नाही. सुंदर असं प्रदर्शन टीमचं, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतलेली आहे. 3 ओव्हरच्या शेवटी स्कोर आहे 34 रन्स. 3 ओव्हर 34 रन्स. सुंदर अशी पार्टनरशिप काजल आणि प्रणाली यांची. ही पार्टनरशिप कुठेतरी भेदायची आवश्यकता आहे जर त्यांना त्यांच्या रन्सला थांबवायचं असेल तर. बॉलरचं नाव, पुढील बॉलरचं नाव सांगावं. रोहित. व्हॉट्सॲप केलेला आहे विवेक मात्रे. अंजली. पाणी हवे असल्यास प्लेयर्सने पाणी नेऊन द्यावे आपल्या फिल्डर्सला ग्राउंडमध्ये. उन्हाचा खूप त्रास आहे सध्या. मे महिना चालू आहे. पाणी, वॉटर ब्रेक लवकरात लवकर कोणत्या तरी एका प्लेयरने पाणी घेऊन जावे ग्राउंडवर. स्वतःला, सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की स्वतःला हायड्रेटेड ठेवावे अशा या मौसममध्ये. 36 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरमध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांचीच. अंजली यांचा पहिला चेंडू ओव्हरचा. 4थी ओव्हर, शेवटची ओव्हर पहिल्या इनिंगची. पहिला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कुठेतरी जज करण्यात काजल यांच्याकडून चूक झालेली आहे. फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, बट जज टायमिंग चुकलेली आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट साईडला फिरवलेला आहे. फिल्डर्सच्या बाजूने बॉल गेलेला आहे चौकाराच्या दिशेने. उत्कृष्ट असे प्रदर्शन. वैयक्तिक स्कोर आहे काजल यांचा 20 रन वैयक्तिक स्कोर काजल यांचा. आणि त्याच्यातले 4 चौकार आहेत. 16 रन केवळ चौकारांनी केलेत काजल यांनी. उत्कृष्ट अशी फलंदाजी काजल यांची. पुढील चेंडू आणि हा बोल्ड, क्लीन बोल्ड, सुंदर अशी बॉलिंग अंजली यांची. आपल्या संघासाठी उत्तम स्कोर केलाय. काजल यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 4 चौकार मारलेले आहेत त्यांनी. वैयक्तिक स्कोर 20.
सुंदर अशी गोलंदाजी अंजली यांची पहिली विकेट घेऊन देण्यात यश आलेले आहे. आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत अंजली. कुठेतरी याच विकेटची आवश्यकता होती, एक टीमचे मनोबल वाढण्यासाठी, एक उमेद जागी होण्यासाठी. ते काम व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत अंजली. पुढील बॅट्समन शिरीन, EPS टीमच्या स्टार बॅट्समन आहेत शिरीन. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर आहे 38. चौथा चेंडू घेऊन येतात काजल. उचलण्याचा प्रयत्न होता शिरीन यांचा, पण 22 रन. मिस फील्डचं प्रदर्शन, कुठेतरी फिल्डिंगवर लक्ष देण्याची आवश्यकता. हे छोटे छोटे रन खूप मोठी गोष्ट घडू शकते या छोट्या रनांमधून. एक एक रन महत्वाचा असतो. एका रनाने मॅच हरली जाऊ शकते, रन रेट बदलू शकतो. एक एक रन सांभाळणं खूप महत्वाचं आहे. 5वा चेंडू घेऊन येतात काजल. सरळ काजल यांच्या हातात बॉल मारलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, उत्तम प्रदर्शन करत आहेत काजल. उत्तम गोलंदाजी, उत्तम फिल्डिंग. शेवटचा चेंडू या इनिंगचा. प्रणाली आपल्या संघासाठी चौकार किंवा षटकार मारू शकतील का याची उत्सुकता. आणि प्लेयर्सच्या मध्ये 5 ते 6 प्लेयर्स त्यांनी एकाच जागेवर ठेवल्यासारखं दिसत आहे. कुठेतरी फिल्डिंग मध्ये फील्ड मॅनेजमेंट मध्ये कुठेतरी चूक होते. एक्स्ट्रा रन्स, 2 चोरट्या धावा घेण्यात यश आलेले आहे रिबेल रोजेस यांना. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि 4 ओव्हरच्या समाप्ती फर्स्ट इनिंग संपलेली आहे. स्कोर आहे 42 रन्स. रोहित, शेवटच्या बॉलला 3 रन होते ना? 3 रन. 42 रन्स, 43 रन्स टू विन. 43 धावा करायच्या आहेत वेल्वेट यांना जिंकण्यासाठी. ही मॅच जिंकणं महत्वाचं आहे वेल्वेट यांना, तरच त्यांना एक संधी आहे की ही तिसरी मॅच खेळून आपल्यासाठी CPL ची ट्रॉफी जिंकायची असेल तर ही मॅच जिंकणं कंपल्सरी आहे वेल्वेट यांना. आणि रिबेल रोजेसचा हाच प्रयत्न असेल की कुठेतरी त्यांना थांबवावं आणि ही मॅच जिंकूनच आपल्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरावं. चार ओव्हर 43 रनची आवश्यकता. देवेंद्र बोरगे आहेत आपल्यासोबत. देवेंद्र बोरगे आजचा पहिला सामना हरलेले आहेत. कुठेतरी त्यांची स्ट्रॅटेजी चुकलेली आहे, कुठेतरी प्लॅनिंग मध्ये आज त्यांच्या कमतरता दिसून आलेली आहे. त्यांचं मनोगत आपल्या ऐकल्याची सगळ्यांनाच इच्छा आहे. देवेंद्र बोरगे, काय म्हणाल तुमच्या आजच्या परफॉर्मन्स बद्दल, टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? कुठे कमी पडलात असं तुम्हाला वाटतं? मला CPL कमिटीला थँक्यू बोलावं लागेल. आम्हाला 8 ऑलराऊंडर दिले त्यांनी, जे प्रत्येक बॉलला 6 मारत होते, तरी पण आम्ही जिंकलो नाही. त्याची खंत आहे मला. पुढल्या वर्षी पण अशीच टीम द्या आम्हाला. आम्ही नक्की जिंकू. नक्कीच. देवेंद्र, दरवर्षी काही ना काही कारण असतं हरल्यावर. या वर्षीचं कारण आहे की 8 ऑलराऊंडर. त्यांना असं स्वतःला समजावतात की आम्ही 1 वर्ष जिंकलेलो आहे, पण त्या टीम मध्ये देवेंद्र प्लेइंग 11 मध्ये नव्हते, याची नोंद घ्यावी. त्यावेळेस मी CPL कमिटीमध्ये होतो, म्हणून मी जिंकलो असावं आणि चांगलं ऑर्गनायझेशन झालं असावं. विशाल उतेकर आपल्याला लवकरच भेटतील. त्यांच्याकडून आपण याचा कमबॅक नक्कीच घेऊ. पुढील इनिंग आपली चालू होते. रोहित बॉलर नहीं. कन्सर्ट ऑफ स्पार्टन्स अँड पीच डॉमिनेटर्स. पुढील सामना कन्सर्ट ऑफ स्पार्टन्स वर्सेस पीच डॉमिनेटर्स. टॉस साठी कॉमेंट्री जवळ यावे. दोन्ही संघांच्या कॅप्टनने टॉस साठी कॉमेंट्री जवळ यावे. पुढील इनिंग चालू होते. राहुल मोरे जिथे कुठे असतील स्कोरिंग साठी यावे. राहुल मोरे. 4 ओव्हर 43 रनांची आवश्यकता आहे.
4 ओव्हर 43 रन, मोठा असा स्कोर आहे. रोहित बॉलर नेम पाठव. बॉलरचं नाव सांगावं. काजल. काजल पहिला बॉलर काजल यादव. उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली त्यांनी. आपल्या संघासाठी तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करू शकतील की नाही हेच सगळ्यांना बघायचे आहे. काजल यादव. बॅट्समनचे नाव बॅट्समनची नावं सांगावी. रोहित बॅट्समनची नावं व्हॉट्सअप कर. रोहित पाटील. दुसरी इनिंग रिबेल रोजेस वर्सेस वेल्वेट. कोण जिंकेल हा सामना? पहिला चेंडू प्रणाली यांचा, काजल यांचा. सुंदर असा लेफ्ट साइडला फिरवलेला आहे. शिरीन यांनी हा बॉल अडवलेला आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. केवळ 1 रन घेण्यात यश. मैथिली ऑन स्ट्राईक. प्रगती ऑन स्ट्राईक. अंजली ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर शिरीन तिथे आहे पण त्यांना तो झेलता आलेला नाहीये आणि हा चौकार. सुंदर असा शॉट अंजली यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी केली होती त्यांनी लास्ट इनिंग मध्ये आणि तेवढंच सुंदर फलंदाजी सुद्धा ते करताना आपण बघू शकता. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलला लेफ्ट साइडला फिरवत चौकार मारलेला आहे. सलग 2 चौकार अंजली यांच्या पल्ल्यातून. स्पार्टन इलेव्हन्सने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतलेली आहे. पुढील सामना स्पार्टन इलेव्हन्स वर्सेस पीच डॉमिनेटर्स. पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे. पहिला षटकार आपल्या महिला संघांच्या आजच्या दिवसाचा सामन्यातला पहिला षटकार. पुन्हा एकदा तोच षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी टायमिंग चुकली आणि डॉट बॉल गेलेला आहे. शेवटचा चेंडू ह्या ओव्हरचा. कीपरला कॅच होती. आउट करण्याचा चान्स होता. एक महत्वाची विकेट मिळवू शकले असते पण तो चान्स चुकलेला आहे. क्रिकेट सोबतच फुटबॉलचे प्रदर्शन सुद्धा आपल्याला दिसतंय रिबेल रोजेस यांच्याकडून. 2 धावा घेतण्यात यश आलेले आहे. ओव्हरची समाप्ती 17 धावा. पहिल्या ओव्हरच्या शेवटी स्कोर आहे 17. सुंदर असा स्कोर आहे. कुठेतरी चेझिंग साठी चेस करताना हा खूप सुंदर असा स्कोर आहे. केवळ 43 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पहिल्याच ओव्हरला 17 रन केले. गोलंदाजीमध्ये कुठेतरी बदलाव करण्याची आवश्यकता आहे. त्यांना विकेटची आवश्यकता जर प्रेशर बनवायचे असेल तर. बॉलरचे नाव पुन्हा एकदा लेफ्ट साइडला फिरवलं पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेऊन समाधान. बॉलरचं नाव रोहित. बॉलरचं नाव सुप्रिया सॉरी प्रणाली नाव. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. फुल टॉस असा बॉल होता. टायमिंग चुकली आहे. कुठेतरी सावध होऊन बॉलला जज करून मारण्याची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी. जस्ट मिस बाय स्टम्प्स. उत्कृष्ट असे गोलंदाजीचे प्रदर्शन प्रणाली यांच्याकडून. आपल्या संघासाठी नेहमीच खूप चांगली कामगिरी करतात. कालच्या मॅचच्या वुमन ऑफ द मॅच होत्या त्या. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. उत्कृष्ट असे प्रदर्शन. तर 3 बॉल डॉट घेण्यात यश. बॅटिंग टीमवर प्रेशर वाढतंय. केवळ 4 ओव्हरचा हा सामना असणार आहे याची नोंद घ्यावी. एकदा हवेत बॉल विकेट किपरने थोडासा प्रयत्न केला असला तर कॅच झेलू शकल्या असत्या. कुठेतरी बॉल जज करण्यात मिस होते. दोन्ही संघांकडे जर
ऑब्झर्व केलं नीट तर कुठेतरी फिल्डिंगवर त्यांनी काम केलं नाही. फिल्डिंगची प्रॅक्टिस थोडीशी कमी पडली आहे दोन्ही संघांना. फिल्डिंगवर जर त्यांनी मेहनत केली तर नक्कीच आपल्या टीमसाठी खूप उत्कृष्ट असा स्कोअर ते करू शकतात आणि समोरच्या टीमला थांबवू शकतात. शेवटचा चेंडू आणि हा बोल्ड, उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रणाली यांच्याकडून. बोल्ड काढलेला आहे, महत्वाची विकेट भेटलेली आहे, पहिली विकेट. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला विकेट घेऊन आपल्या टीमला एका चांगल्या पोझिशन मध्ये आणण्यात यश मिळवले आहे प्रणाली यांनी. पुढील बॅट्समन. 2 ओव्हर 20 रन, 2 ओव्हर 20 रन, 24 रनांची आवश्यकता आहे. बॅट्समनचं नाव सांगावं रोहित, बॅट्समनचं नाव. बॉलरचं नाव आणि बॉलरचं नाव सांगावं रोहित, बॉलरचं नाव व्हॉट्सअप कर. बॅट्समन प्रगती, बॉलर प्रियांका. ऑन स्ट्राईक नवीन आलेली बॅट्समन प्रगती. मैथिली आणि प्रगती. पहिला चेंडू लेफ्टला फिरवला, सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. केवळ एक नाही, डॉट बॉल. एक धाव, एक धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, थोडासा चकवा देण्याचा प्रयत्न बॅट्समनला, वेगवेगळ्या ठिकाणी टप्पा ठेवून. दर बॉलला व्हेरिएशन्स दाखवतायत प्रियांका. 9 बॉल 22 रनांची आवश्यकता. मोठ्या चौकार आणि षटकारांची आवश्यकता, याची नोंद घ्यावी. उलटाच बॉल आहे, हवेत बॉल आहे, कॅच जाईल काही. बॉल जज करण्यात चुकले आणि प्लेयरच्या वरून चौकाराच्या दिशेने जाताना चेंडू. 3 फिल्डर एकसाथ बाजूबाजूने रनिंग रेस सारखे पळतायत. उत्कृष्ट आपल्याला मल्टिपल स्पोर्ट्स, मगाशी कुस्ती, आता रनिंग, उत्कृष्ट असं प्रदर्शन. सगळ्या खेळांचा आनंद घेताना आपले खेळाडू. रोहित स्ट्राईक चेंज झाली काय 4 ला? 10 बॉल 19 रनांची आवश्यकता आहे. सॉरी 8 बॉल 18 पाहिजे, 8 बॉल 18, सॉरी 8 बॉल 18 रनांची आवश्यकता. दोन टप्पा बॉल, नो बॉलचा इशारा, आउट नाहीये हा, नो बॉल होता. 2 टप्पा बॉल टाकलेला. नो बॉलवर 1 रन एक्स्ट्रा मिळाला आणि फ्री हिट आहे काय? फ्री हिट नाहीये. 8 बॉल 16 रनांची आवश्यकता. प्रत्येक बॉलला 2 रनांची गरज. 8 बॉल 16. फुलटॉस बॉल लेफ्टला फिरवलेला आहे, फिल्डर आहे तिकडे, सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा घेण्याचा यश आलेलं आहे वेल्वेट यांना. तिसरी धाव, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होता पण सक्सेसफुली 3 रन घेतलेले आहेत वेल्वेट यांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सिच्युएशनचा पुरेपूर अंदाज घेऊन 7 बॉल 13 रनांची आवश्यकता आहे. 7 बॉल 13. फुलटॉस बॉल टाकलेला आहे, हवेत चेंडू आहे, फ्लेअर खाली आहे, कॅच सुटलेली आहे. फिल्डिंगवर थोडेसे काम करण्याची आवश्यकता आहे. ओव्हरची समाप्ती. 6 शेवटचे 6 चेंडू आणि 6 बॉल 11 रनांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 रन. स्ट्राईक चेंज होईल कदाचित, ओव्हर संपलेली आहे. 6 बॉल 11 रन शक्य असा स्कोर आहे हा, होऊ शकतो. बॅट्समनला आपले टायमिंगवर फोकस करून व्यवस्थित सेफ न घालवता. शिरीन यांची शेवटची ओव्हर. डेथ ओव्हरमध्ये शिरीन बॉलिंग टाकत आहेत. आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतील का हे बघण्याची उत्सुकता. 1 रन घेतलेला आहे, पहिल्या बॉलला 1 रन. 5 बॉल 10 रन. प्रत्येक बॉलला कमीत कमी 2 रनांची आवश्यकता किंवा चौकाराची आवश्यकता. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, फिल्डर तिकडे आहे, फिल्डरच्या वरून बॉल चाललाय. अडवण्यात यश आलेलं, सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा चौका अडवलेला आहे. 4 बनू दिलेले नाहीत, 2 रन केवळ घेतलेले आहेत. 4 बॉल 8 रनांची आवश्यकता आहे. बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल लेफ्ट साइडने फिल्डरच्या हात. फिल्डर हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो आपण हॅलो 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 हॅलो